विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा करत मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या खेळात आपले पत्ते आज ओपन केलेले आहेत। आता जरांगेंच्या ऑफिशियल एंट्रीमुळे राजकीय समीकरण बदलणार आहेत। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरमुळे कुणाला फायदा होणार, कुणाला तोटा होणार यावरून आता चर्चा रंगलेली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। निवडून येतील तिथं उभा करा। एससीच्या आणि एसटीच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये। तुम्ही फॉर्म भरून घ्या, फॉर्म भरायचं झाले की 29 तारखेला सांगून देऊ आमक्या आमक्याने फॉर्म माघारी घ्यायचं। मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर मग अवघड आहे। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारणारे झंझावाती नेतृत्व, लाखोंच्या सभा आणि लाखोंचे मोर्चे अशा आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या मनोज जरांगे यांनी एक मोठी घोषणा केली आहे आणि ती म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याची। आता फक्त तुम्ही फॉर्म भरून घ्या, फॉर्म भरून घ्या। सगळेजण तुम्हाला ज्यांना ज्यांना भरायचंय तुमचे पैसे बुडणार नाहीत। काढून घे म्हणलं तुमचे पैसे वापस येणार आहेत। त्यातला एक पक्का आपण शोधू कोण निवडून येण्यासारखा आहे, नंबर 2 चा कोण, नंबर 1 ला कोण, त्याचं मेरिट ठरवू। मी फॉर्म भरून घ्या, फॉर्म भरायचं झाले की 29 तारखेला सांगून देऊ आमक्या आमक्याने फॉर्म माघारी घ्यायचा आणि एक ऐका आमक्या आमक्याने फॉर्म काढून घ्यायचा आणि त्याचा राहू द्यायचा। मराठा समाजातील उमेदवार देण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली असली तरी समीकरण जुळलं नाही तर सर्वांनाच पाडणार असल्याचा एल्गार जरांगेंनी पुकारलेला आहे। सोबतच जिथे आपल्या विचाराचा उमेदवार असेल तिथे त्याला पाठिंबा देऊ अशीही घोषणा मनोज जरांगेंनी केली। मात्र मराठा समाजाच्या मागण्यांबाबत 500 रुपयांच्या बॉन्डवरती हमीपत्र लिहून घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। समीकरण जुळल नाही जुळल याच्यावर अवलंबून एक आणि का काढून घेऊ म्हणतो, ज्यांनी मराठ्याला संपवलंय त्याला संपवायचं, त्याशिवाय गप्प बसायचं नाही। जसे जसे समीकरण जुळतील तसे तसे आपले सुद्धा निवडून आणू आपण। आता फक्त तुम्ही फॉर्म भरून घ्या, जो आपल्या विचाराचा आहे म्हणजे आपल्या मागणीशी त्याला आपलं लाखभर मतदान फुकट द्यायचं आणि त्याला निवडून आणायचं। जिथं आपण उभा करणार नाही तिथं पण जो आपल्याला त्या 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देईल की तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत आहेत त्यालाच निवडून द्यायचं, नाही ते पुरे पाडून टाकायचं। निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा करतानाच अर्ज मागे घेण्याबाबतही धोरण आखलंय। संमिश्र ताकद ठेवल्यास आपले उमेदवार जिंकून येतील असा विश्वास बोलून दाखवतानाच ज्यांनी मराठ्यांना संपवलं त्यांना संपवणारच असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। इतक्याच मतदारसंघात उभा करायचे, इतक्या मतदारसंघात पाडायचे, इतक्या मतदारसंघात मत देऊन निवडून आणायचे। म्हणजे संमिश्र ताकद जर ठेवली तर मराठा जिंकू शकतो। एक कोपरा धरून चालला तर मराठा हरू शकतो। संमिश्र ठेवायचं म्हणजे कुंकुना इथे झाला तर आपलाच हे डोकं लावायचं। फॉर्म काढ म्हणलं की काढायचं। आता सांगून होतं फॉर्म काढ म्हणला की काढायचा। तोपर्यंत समीकरण जुळतेत का बघतो, नाही जुळते जुळतेत काय होतंय तोपर्यंत फॉर्म तर सगळ्या भरले, टेन्शन आहे कोणाचं। महत्वाचं म्हणजे एससी आणि एसटी साठी आरक्षित मतदारसंघांमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतलाय। एससीच्या आणि एसटीच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये। ऐका 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 आधी आपण तिथं उमेदवार देऊ नये। कोणत्याही पक्षाचे असू द्या, तिथं कोणत्याही म्हणतो ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी, जो आपल्या विचाराचा आहे म्हणजे आपल्या मागणीशी त्याला आपलं लाखभर मतदान फुकट द्यायचं आणि त्याला निवडून आणायचं। जिथं निवडून येतील तिथं उभा करा, तिथं उभा करायचे जिथं निवडून येऊ शकते अशा ठिकाणी फक्त आपण उभा करून निवडून आणावं। एक विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा करताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार टीका केली। महाविकास आघाडी आणि महायुती हे मावस भाऊ असून आपण मात्र सावत्र भाऊ असल्याची टीका जरांगे यांनी केलेली आहे। इतका क्रूर तो देवेंद्र फडणवीस
मला तर वाटतं इंग्रज तरी बाहेरून आले होते. तुम्ही महाराष्ट्रातले आहेत, रक्ताचे होतात तरी आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या तुम्ही घातल्या. तुझ्या इतका क्रूर या जगात माणूस असू शकत नाही. मग ती महाविकास आघाडी असू नाही ते महायुती असू, हे दोघं सख्य मोज भाऊ आहेत. ज्याला कोणाला पाडावं वाटतं तेव आणि ज्याला कोणाला उभा राहावं वाटतं तेव, हे सख्य मोज भाऊ आहेत. भाजप आणि शिंदेची शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरतात. मग मराठा हिंदू नाही का असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवरती टीका केली. त्याचप्रमाणे गाव खेड्यातील ओबीसी आपल्या सोबत असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय. तुम्ही हिंदू हिंदू म्हणता ना, तुम्हाला हिंदू मोठा करायचा तर मराठा हा सुद्धा हिंदूच आहे. मग त्या हिंदूतला एक मराठा सुद्धा मोठा झाला पाहिजे असा सगळा हिंदू का म्हणत नाही? ज्या दिवशी आम्ही आरक्षण मागतो त्या दिवशी हिंदूत असणारा छगन भुजबळ आमच्या आरक्षणाला विरोध करतो. आपलं मतदान कोणकडे हल्लत नाही पाहिजे आणि गाव खेड्यातला ओबीसी बिचारा आपल्यावर विश्वास ठेवू नये. त्याच्यामुळे आपल्याला काही डंक नाही, आपल्याला काहीही होत नाही. पण प्रॉब्लेम इथून पुढच्या काळात येऊ नका. मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांना पुन्हा एकदा डिवचलंय. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील जरांगेंच्या निर्णयावरती प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन सामाजिक आंदोलन आहे. आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आल्यानंतर आरक्षण गेलं. आता एकनाथ शिंदेजींनी बऱ्यापैकी सर्व बाबी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि सर्वच बाबी मार्गी लागल्या आहेत. मनोज जरांगे यांना जर निवडणूक लढायचं असेल तर लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने निवडणूक लढली पाहिजे. कुठल्या तरी पक्षाच्या प्रमुखाला शिव्या देऊन, लक्ष्मण हाकेला बदनाम करून, छगनराव भुजबळांना कमरेखालची भाषा बोलून निवडणुका जिंकता येत नाही जरांगे. त्यामुळं सरळ शरद पवारांच्या पक्षात या, मी मुख्यमंत्री व्हायचंय म्हणा आणि तुमच्या मागे एवढा मोठा समाज असेल तर मुख्यमंत्री व्हा आणि समाजाचे प्रश्न सोडवा. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला, तर महाविकास आघाडीला मात्र त्याचा फायदा झाला. त्यावेळी मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले नव्हते, मात्र महायुती आणि विशेष करून भाजपला त्यांनी टार्गेट केलं होतं. आता मात्र मनोज जरांगेंनी थेट उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांचा फटका नेमका महायुतीला बसतोय की महाविकास आघाडीला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे. पण आता एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांवरती शाब्दिक चकमकी वारंवार उडताना दिसत आहेत. त्यात आता जरांगेंचा आवाज असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शाब्दिक चकमकींनी रंगत तर आणणार आहेच, पण एखाद्या जातीच्या मागण्यांसाठी उभारलेल्या आंदोलनामधून बहुधा पहिल्यांदाच थेट उमेदवार उभे राहणार असल्यानं विधानसभेच्या निकालावर त्याचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.